अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामी आपल्याला मार्ग कसा दाखवतात याचा मला आलेला अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करत आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओच्या खालती श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. सर्व स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ आहे. स्वामी भक्तांनी नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. कल्याण स्टेशनवरून उद्यान एक्सप्रेसने आम्ही स्वामी दर्शनासाठी निघालो. कित्येक दिवसांपासून ज्याच्या दर्शनाची ओढ लागली होती ती आज पूर्ण होणार होती. सोमवारी सकाळी झोपेतून उठताच अचानक मनात स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाण्याचा विचार आला आणि क्षणाचाही विलंब न करता तात्काळ तिकीट आरक्षण करून मंगळवारी सकाळी उद्यान एक्सप्रेसने प्रवासाला सुरुवात केली. मनात विलक्षण अशी स्वामी दर्शनाची ओढ लागलेली होती. पुण्यापर्यंत प्रवास अनेक वेळा झाला होता, पण त्यापुढील प्रवास मात्र माझ्यासाठी अगदीच नवका होता. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत प्रवास केव्हा पूर्ण झाला हे समजलंही नाही. सुंदर असा निसर्ग, जुळजुळ वाहणाऱ्या नद्या आणि हिरवागार पसरलेला अथांग सागर पाहून खरंच मन प्रसन्न झालं होतं. प्रत्येक ठिकाणी स्वामी असल्याचा भास होत होता आणि आपण स्वामींच्या जवळ जात आहोत ही ओढ मनाला एक प्रसन्नता देऊन जात होती. खरं सांगायचं म्हणजे स्वामींच्या दर्शनाची ओढ लागल्याशिवाय स्वामींच्या दर्शनाचा मार्ग कधीच मोकळा होत नाही याची अनुभूती मला आली होती. संध्याकाळी ठीक 4:18 आम्ही अक्कलकोट स्टेशनवरती उतरलो. स्टेशनच्या बाहेरच शहर रिक्षा उपलब्ध होत्या. त्यामधून आम्ही स्वामी मंदिराच्या दिशेने निघालो. रिक्षा बेडर कनाप्पा चौकात थांबली. मागे वळून पाहताच श्री कृष्ण गेस्ट हाऊसचा फलक दिसला. स्वामी कृपेने तेथे आमच्या राहण्याची सोय झाली. आंघोळ करून थोडी विश्रांती घेत आम्ही संध्याकाळच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालो. स्वामी स्थानावर भाविकांची गर्दी हळूहळू वाढू लागली होती, पण स्वामी कृपेने आम्हाला अत्यंत समाधानकारक आणि मनासारखे दर्शन घेता आले. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष संपूर्ण मठामध्ये होत होता. एक भक्तिमय वातावरण सर्वत्र पसरलेलं होतं. स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई असल्याने आज स्वामी आदेश समजून मी तेथे व्हिडिओ आणि फोटो काढले नाहीत. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. थोड्या वेळातच स्वामींच्या आरतीला सुरुवात होणार असल्याने सर्व भाविकांना ध्यान कक्षात जाण्याची सूचना देण्यात आली. जवळपास 1 तास चाललेल्या आरतीत सहभागी होता आलं हे आमचे अहोभाग्यच होतं. आरतीनंतर आम्ही 40,000 पंचमुखी रुद्राक्ष वापरून तयार केलेल्या स्वामींच्या दिव्य प्रतिमेचे दर्शन घेतले. ही प्रतिमा जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी बनवली आहे. त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वामींच्या भव्य दिव्य मूर्तीचे डोळे भरून दर्शन घेतले. समोरच गाई वासराच्या वात्सल्यरूपी मूर्तीचेही दर्शन झाले. बाजूला सुंदर दीपस्तंभ आणि स्वामींच्या भव्य रथाचेही दर्शन झाले. त्यानंतर शिवस्मारकाला वंदन करून आम्ही शमी विघ्नेश गणपती मंदिराकडे गेलो. रात्रीची वेळ असल्याने मंदिरामध्ये भाविकांची गर्दी नव्हती. शमी विघ्नेश गणपती मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचे आम्ही दर्शन घेतले. या मंदिरामध्ये प्रवेश करताच प्रत्येक खांबाच्या मध्ये गणपतीच्या
विशिष्ट रूपांचं वर्णन केलेले फलक आपल्याला दिसतात. लहान सुंदर अशी गणपतीची मूर्ती आम्हाला या मंदिरात बघायला भेटली. गणरायाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. महाप्रसादाची वेळ झाली होती, म्हणून महाप्रसाद करून आम्ही रात्रीच्या विश्रांतीसाठी परत आमच्या खोलीवर आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे ठीक 4 वाजता पहाटेच्या आरतीसाठी वटवृक्ष मंदिरामध्ये पोहोचलो. पुढे कुठे दर्शन घ्यायचे याची मला कोणतीही माहिती नव्हती. अजून फारसे भाविकही आले नव्हते. दर्शनच्या रांगेत आमच्या पुढे 30 ते 32 वर्षाचा एक तरुण हातात फूल घेऊन उभा होता. रांगेत उभे असताना स्वामी कृपेने त्यांची आणि आमची ओळख झाली. त्यावेळी समजले की हा तरुण आपल्या गावच्या मराठी शाळा वाचवावी, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने स्वामींच्या चरणी दर्शनासाठी आला होता. मराठी शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी एक उपक्रम हाती घेतला होता आणि तो यशस्वी व्हावा म्हणून स्वामींच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी तो तेथे आला होता. त्याच्या बोलण्यातून आपल्या गावाच्या शाळेविषयी प्रामाणिक तळमळ आम्हाला स्पष्ट जाणवत होती. सकाळची आरती झाल्यानंतर आम्ही त्या तरुणासोबत गुरु मंदिर, समाधी मंदिर, खंडोबा मंदिर असा पायी प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी आम्हाला स्वामींच्या जीवनाविषयी आणि प्रत्येक मंदिराविषयी अतिशय सखोल व सुंदर माहिती सांगितली. प्रत्येक स्थळाचा इतिहास त्यांना अचूक माहिती होता. काय माहीत, पण त्या तरुणाची भेट आणि एवढ्या भाविकांमध्ये त्यांची आमच्याशी झालेली ओळख ही नक्कीच स्वामींची योजना असावी असे मला मनापासून वाटले. त्या तरुणाचं नाव होतं योगेश पाटील, राहणार जळगाव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.